जास्त खाली नाही. दुःख रे ना. सर्व अयोध्यावासी रामांच्या रथाच्या पाठोपाठ रथ पुढे चालतोय, पाठीमागे अयोध्यावासी. श्रीराम ज्या ठिकाणी अयोध्या संपली त्या ठिकाणी खाली उतरले, त्या मातीचा नमस्कार केला. ती माती डोक्याला लावली. त्या मातीला म्हणले, आई राजाला सांभाळून घे. राजा दशरथ आहे, माझा बाप आहे, माझ्या बापाला सांभाळून घे. माझा बाप फार भोळा आहे बरं, त्याच्या मनात कपट नाहीये. माझी आई आहे कैकेयी, माझी आवडती आई. त्या कैकेयीची आता मती फिरली, पुढे मती फिरू देऊ नको. अयोध्यावासी म्हणताय साठी बुद्धी आठी. हा राजा 60 वर्षाचा झाला म्हणून याची बुद्धी आठी झाली आहे. अरे हा इतका बायकोवर प्रेम करतो की स्वतःच्या मुलाला एक वनवास दिला. ही अयोध्यावासीची शब्द आहे. पुढे रथ, मागे अयोध्यावासी. सर्व अयोध्यावासी चालताय, मुखात राम नामाचा जय घोष आहे. असं करता करता अयोध्या संपली आणि पहिला मुक्काम प्रभू रामचंद्रांचा तमसा नदीवर झाला. तमसा नदीवर पोचताच संध्याकाळची वेळ झाली होती. प्रभू रामचंद्र म्हणाले, सुमंत्रा रथ थांबव. प्रभू रामचंद्र रथावर खाली होते, तमसा नदीकडे गेले. तमसा नदीला नमस्कार केला. आई शरयू नदी आहेच, अयोध्येची काळजी करायला तू सुद्धा अयोध्येची काळजी घे बरं. मी 14 वर्ष अयोध्येत नाहीये. तमसा नदीला नमस्कार केला. तमसा नदीचं पाणी उंजळीत घेतलं. संध्याकाळची संध्या केली, सायं संध्या केली आणि प्रभू रामचंद्र तमसा नदीच्या काठावर झोपी गेले. सगळ्यांना सांगितलं, अयोध्यावासी सर्वजण झोपा, उद्या आपल्याला पुढचा मुक्काम दुसऱ्या ठिकाणी करायचा. आजचा पहिला मुक्काम कुठे? तमसा नदी. 10:16 तमसा नदी गाठली. पाऊण तास बाकी, आपल्याला फार पुढे जायचंय घेऊन. अयोध्या दिसेनाशी करायची आपल्याला. तमसा नदीवर पहिला मुक्काम झाला. चालून चालून जीव थकला होता आणि रामाच्या विरहामुळे हृदय थकलं होतं म्हणून लगेच झोप लागली. प्रभू रामचंद्रनी बघितलं, सर्वजण गाढ झोपले. प्रभू रामचंद्र सुमंत्राकडे गेले. सुमंत्रा उठ, काय झोपतो? सीतेला उठवलं, लक्ष्मणाला उठवलं. सुमंत्र रथावर बसला. घोड्यांना आज्ञा केली, बघा अश्व तुमच्या पायाचा आवाज येऊ देऊ नका. आपल्याला अलगदपणे निघायचंय. अयोध्यावासियांना सोबत मला घेऊन जायचं नाही. तुमच्या पायाचा आवाज होऊ देऊ नका. अश्वांनी सुद्धा तसंच केलं, अर्थात घोड्यांनी. श्रीराम लक्ष्मण सीता रथावर बसले. सुमंत्र रथाचा सारथी झाला. जो झोपला तो संपला. मनुष्याने कधी सावध राहिलं पाहिजे. अयोध्यावासी झोपले म्हणून रामांना म्हटले. म्हणून कधी एवढी गाढ झोप ठेवू नका की आपण देवाला विसरून जाऊ. खूप छान गायन आहे. संत तुलसीदास फार छान प्रमाण देत आहे. संत तुलसीदास म्हणताय, जो झोपला तो संपला, जास्त झोपायचं नाही. अयोध्यावासी झोपी गेले. काय करणार, थकलेच तेवढे होते. म्हणून मनुष्याने इतकी गाढ झोप घ्यायची नाही की दुःख भोगावं लागेल. उठ जाग मुसाफिर, भोर भई अब रैन कहा तू सोवत है. अब जाग मुसाफिर, भोर भई अब रैन कहा तू सोवत है. भोर भई अब रैन
भोर भई अब रैन कहाँ